कारला मस्त झालाय. भाकरी कारला आणि कांदा. आजचा माझा जेवणाचा भरला कारला. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. आता ही कारली आणली मी. या कारल्याचा पुढचा आणि मागचा देठ काढून आतले बिया काढणार आहे. आज भरवा करायला करणार आहे, म्हणजे भरलेलं कारलं करणार आहे. आता कारली चिरून पाण्यात टाकते मी. हे करणार नाही, मिठाच्या पाण्यात घालणार नाही, कारण त्याचा कडू अंश कमी होते. कमी होऊ द्यायचा नाही. आपल्या आरोग्यासाठी कारलं त्याच्या कडू अंशासकट पोटात जायला पाहिजे, म्हणून मी काही मीठ घालणार नाही, फक्त नुसतं पाण्यात भिजायला घालणार आहे. आता कारली पाण्यात धुवून घातल्यात, असं केले. आता बिया काढून घेतल्या, म्हणजे भरायला इझी होते. कारली मिठाचं वगैरे काही पाणी मी केलेलं नाही. आम्ही मीठ पण जास्त वापरत नाही, आरोग्यासाठी चांगलं नाही. आणि त्याचा कडूपणाच जाऊ नये. मीठ का घालायचं तर कडूपणा जाऊ दे म्हणून, पण मला का जाऊ द्यायचं नाही म्हणून घातलं नाही. आता खलबत्त्यामध्ये लसूण, जिरं, सुकं खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं बारीक करून घ्यायचं. बारीक मिरची साधारण मोठी भरत ठेवायची. आता ह्याच्यात असं मोठं मोठं ठेवायचं. त्याच्यात तिखट, मीठ आणि गरम मसाला घालायचा. आता हे खोबरं आणि हे चेचून झाले, लसूण वगैरे. आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर मी सांगितलं ना, शेंगदाणे भाजून घेतलं. त्या भाजलेल्या शेंगदाण्याचे भरड. कच्च्या शेंगाचे नाही करायचे, कच्च्या शेंगाचे घातले की टेस्ट वेगळी येते. त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट. आणि काही जण काय करतात, ह्याच्यात हे घालतात, तेल घालून ना मिक्स करतात. मी तेल घालत नाही, कारण ऑलरेडी खोबरं शेंगा आहे, तेल सुटते. त्यामुळे आम्ही तेलाचा वापर पण कमी करतो. म्हणून मी हे सगळं हातानं मिक्स करायचं असं आणि पाणी घालते. ह्याच्यात थोडंसं असं सेंटरला आळं करायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं. जास्त पाणी घातलं की मग तो मसाला घट्ट बसत नाही त्याच्यात. हां, असं साधारण खटार. काही जण काय करतात, मग ह्याच्यात तेल घालतात. तेल आरोग्यासाठी तेवढं चांगलं नाही, त्यातच तेल सुटतं आहे ना. आता एक एक कारलं भरून घ्यायचं. आता हे अशा प्रकारे कारले भरले गेतात. थोडंसं तेल घालायचं. मोहरी, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, थोडेसे हळद.
तिखट काय तर ऑलरेडी त्याला घातलं त्यामुळे परत तिखट काय घालायचं काय. एक 2 मिनटं झाली आहे ही भरलेली कारली सोडायची. असे भरून की नाही दाबून घ्यायची म्हणजे मसाला बाहेर येते. आता 2 मिनटं असेच राहू देत त्याला, आणि आपला मसाला घट्ट व्हायला पाहिजे. आणि हा मसाला ते जरा भाजून झाल्यानंतर हा भाजलेला मसाला ते बघा थोडंसं भाजून येतं. आता काय करायचं, हा राहिलेला मसाला हा मिक्सरवर करणार का खलबत्त्यात किंवा पाटावर वंटावर मसाला कुठला तर टेस्ट छान. आता मसाला फुटत नाही. आता ह्याच्यात आपण शक्यतो हे करतात नाही गूळ किंवा साखर घालतात, पण मी ते नाही घालणार. आरोग्यासाठी चांगलं नाही, कडूपणा जायला पाहिजे पोटातनं. मॅगी मसाला वापरणार आहे, एक अर्धा चमचा मॅगी मसाला. आता कारल्याबरोबर ज्वारीची भाकरी केली मी, भरलं कारलं आणि ज्वारी. आता गॅस मोठा करायचा, पाणी लावायचं. एकेजण कापडाने लावतात पण मला आता लावायची सवय. आता हे थोडंसं वाळलं की आता ह्याच्यातच तापलेला तवा आहे, ह्याच्यातच 4 शेंगा भाजून घेणार. म्हणजे भरलेलं कारलं करण्यासाठी मसाला करायचा. त्यात सुक्या खोबऱ्याचा किस आणि भाजलेल्या शेंगा, आलं लसूण जिरं खलबत्त्यात कुटून घेऊन मसाला भरणार आहे. आता तवा कसा पण तापलेला आहे, ह्याच्यात 4 शेंगा भाजून घ्यायच्या. त्यानंतर भाकरी होतीच. ज्वारीच्या भाकरीबरोबर कारलं मस्त लागतं म्हणून मी ज्वारीची भाकरी केली.